नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पेणच्या गणेश मूर्ती 30% महागल्या. युद्ध, महागाई आणि पुराचा फटका. मूर्तिकारांसह ग्राहक देखील अडचणीत. कौटुंबिक वाटणीसाठी मोठा दिलासा. 500 रुपयात होणार नोंदणी. मुद्रांक शुल्कातून मोठी सवलत. सलोखा योजनेला मिळणार गती. अलिबागला डम्पिंग ग्राउंडची मागणी. कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर. महसूल मंत्र्यांना निवेदन सादर. आणि लांजा विकासासाठी 20 कोटी मंजूर. आमदार किरण सामंतांचे प्रयत्न यशस्वी. नगरपंचायतच्या विकास कामांना गती. पाहूया सविस्तर वृत्त. गणेश मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये यंदा गणेश मूर्तींच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आखाती देशातील युद्ध, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि जुलै महिन्यात आलेल्या महापुराचा तिहेरी फटका मूर्तिकारांना बसला आहे. भोगावती आणि बाळगंगा नद्यांच्या पुराचे पाणी अनेक मूर्तिकारांच्या गोडाऊनमध्ये शिरल्यानं तयार तसेच अर्धवट अवस्थेतील असंख्य गणेश मूर्ती वाहून जाऊन विरघळल्या. या घटनेत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे माती, रंग, पीओपी आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्यानं यंदा 1 फुटीपासून ते 10 फुटी गणेश मूर्तींच्या किमतीत 20 ते 30% वाढ झाली आहे. त्यामुळे एकीकडे मूर्तिकार आर्थिक संकटाचा सामना करतायत, तर दुसरीकडे वाढलेल्या किमतीमुळे ग्राहकांना देखील अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागतोय. सर, मी आपल्याला सांगू इच्छितो की हा जो व्यवसाय आहे हा 365 दिवस चालणारा व्यवसाय आहे. तरी पण ह्या व्यवसायाचा एक गणपतीला 2 महिने असताना एक सीझन लागतो. तेव्हा जर तुम्ही बघत असाल पेनमध्ये तर आमच्याकडे ही पीओपी यायची. ही तुम्ही जर बघत असाल ही पीओपी होती. ही जी तेव्हा कॉस्ट होती 200 रुपये पर बॅग आणि आज ही जी कॉस्ट आहे 225 किंवा 230 रुपये. याला कारण काय आहे की येत्या काळामध्ये 10 रुपयांनी डिझेल वाढलेलं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कमीत कमी 2 ते 3 हजार मिलोवरून आमची गाडी येते. जेव्हा ती गाडी येते तेव्हा ड्रायव्हरला टार्गेट दिला असतो 4 ते 5 दिवसामध्ये महाराष्ट्रात इथं पोचायचा असतो, तर गाडी टायमावर पोचत नाही. त्याच्या कारणामुळे ड्रायव्हर लोकसुद्धा भाडे आमच्याकडून जास्त आकारतात. आता जर तुम्ही बघत असाल तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये भाडा होता पर टन 2200 रुपये. आजचा भाडा आहे पर टन 2900 रुपये. म्हणजे 500 ते 600 रुपये पर टनात फरक पडला आहे. आणि आता गाडी आमची येते इथे 40 टनाची. जर तुम्ही 500 रुपयांनी जरी बघितलं तर 20,000 रुपये पर 40 टनावर आम्हाला खर्च बसलेला आहे. रायगड जिल्ह्यात महसूल विभागाच्या कामकाजाला अधिक गती देण्याच्या उद्देशानं महसूल मंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, मुद्रांक आणि भूमी अभिलेख विभागाचा सविस्तर आढावा घेतला. मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 3950 शेत रस्त्यांना सांकेतिक क्रमांक देऊन 31 मार्च 2027 पर्यंत सर्व रस्ते खुले करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय प्रलंबित मोजणीची कामे 15 दिवसात पूर्ण करणे, न वापरल्या जाणाऱ्या औद्योगिक जमिनींचा आढावा घेणे आणि महसूल विभाग अधिक गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये महसूल, मुद्रांक आणि भूमी अभिलेख विभागाचा आढावा त्या ठिकाणी घेतला. प्रामुख्याने मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये 3950 जे शेतरस्ते आहे, या शेतरस्त्याला सांकेतिक क्रमांक देणे, त्या रस्त्याचं नंबरिंग करणे, येणाऱ्या 31 मार्चपर्यंत सर्व रस्ते खुले करणे आणि डिसेंबर 2027 पर्यंत या रस्त्याला संपूर्ण दोन्ही बाजूला झाडं लावून या रस्त्याला संरक्षित करणे, असा निर्णय आजच्या बैठकीत झाला. सोबतच 1 जानेवारी 2011 पूर्वी जी काही बांधकामे शासकीय जागावर अतिक्रमण झाले असतील, ज्यांना लोक राहायला आले असतील, त्या सर्वांचं सर्वेक्षण करून या सर्वांना त्यांच्या मालकी हक्काचे कागदपत्र तयार करणे, त्याचं स्वामित्व देणे, याकरताही सर्वेक्षणाचा निर्णय आम्ही केला. 15/10/2024 पूर्वी जे काही खाजगी जागेवर बांधकाम झाले आहेत आणि त्यांच्याकडे मालकीत्व अजून मिळालं नाही, त्या सर्वांना स्वामित्व देण्याचाही आम्ही निर्णय घेतलेला आहे. या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर क्लस्टरकरता जमिनी घेतल्या आहे, पण 15 वर्ष होऊनही त्या जमिनी विकसित केल्या नाही. ज्या औद्योगिक प्रयोजनाकरता घेतल्या होत्या, काही
क्लस्टर बांधकामाकरता घेतल्या होत्या, पण त्या अजून वापरण्यात आल्या नाही. त्या जमिनी शासन जमा करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. एकंदरीत जे काही सिडको, नैना आणि 9 विकास प्राधिकरणं आहेत त्यांचाही शासकीय जमिनीचा आढावा घेण्याकरता मी जिल्हाधिकाऱ्याला सूचित केलं आहे. एकंदरीत 2-2.5 तासाच्या बैठकीमध्ये महसूल विभाग गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख करण्याचा विचार आम्ही केलेला आहे आणि यातनं आम्ही पुढे जातो आहे. राज्यात कौटुंबिक मालमत्तेच्या वाटणीच्या प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता वडिलोपार्जित घर किंवा शेतीची कौटुंबिक वाटणी केवळ 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणी करून करता येणार आहे. यासाठी स्वतंत्र मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता राहणार नसल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नाही, आता तर एका परिवारात जर घरामध्ये वाटणी करायची असेल, शेतीमध्ये वाटणी करायची असेल आणि वडिलोपार्जित घर असेल तर 500 रुपयाच्या स्टॅम्पवर फक्त त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतो. आता त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी भरण्याची गरज नाही, हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. काही मुद्रांक शुल्काची कमी जास्तपणा झाली असेल ती सलोखा योजनेमध्ये दुरुस्त करून देण्याची मुदत दिलेली आहे. त्यांना कुठलाही दंड आकारला जाणार नाही आणि या ठिकाणी अशा अनेक योजना आपण मुद्रांक विभागात राबवतोय. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग तालुक्यात वाढत्या कचरा समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र डम्पिंग ग्राउंड उपलब्ध करून द्यावे अशी मागणी माजी आमदार सुभाष उर्फ पंडित शेठ पाटील यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सविस्तर निवेदन सादर केले असून अलिबाग शहरासह वरसोली, चेंडे, वेधी, कुर्लुळ, आवास, पायनाड, नागाव आणि रेवदंडा परिसरात वाढत्या नागरी विस्तारामुळे दररोज मोठ्या प्रमाणात कचऱ्याची निर्मिती होत असल्याचे नमूद केले. मात्र तालुक्यात अधिकृत डम्पिंग ग्राउंड नसल्याने कचरा व्यवस्थापनाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मँग्रोव्ह क्षेत्रामुळे जागा उपलब्ध करण्यात अडचणी येत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पामुळे विशेष बाब म्हणून अलिबाग तालुक्यासाठी डम्पिंग ग्राउंडची जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच महसूल, वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली. बावनकुळे महसूल मंत्री आणि प्रमुख महाराष्ट्र राज्याचे मंत्री आज अलिबागच्या दौऱ्यावर आहेत आणि माझे सहकारी संजय पाटील यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे आणि त्यांच्या खात्याच्या संदर्भात निगडीत असा एक प्रश्न आहे की संपूर्ण रायगड जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला पण भेडसावणार आहे. पण त्याच्यामध्ये अलिबाग तालुका, रायगड जिल्हा याला 240 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि हे भाताचं एकेकाळी कोठार होतं. आज BJP सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना केल्या, पण रायगड जिल्ह्यामध्ये खारल्यांच्या दुर्लक्षपणामुळे हजारो हेक्टर क्षेत्र हे लागवडीखाली येऊ शकत नाही आणि खारल्यांनी बंदिस्ती न केल्यामुळे खारेपाटामध्ये मानकुळे असेल, देवण असेल, कुसुंबळे असेल, कुरडूस असेल, अनेक अलिबाग शहर असेल, हे खारं पाणी गावात आल्यामुळे मँग्रोव्ह निर्माण झालेले आहेत आणि मँग्रोव्हचे अधिकारी जी मालकीची जमीन आहे त्याच्यावर पण मँग्रोव्ह सॅटेलाईटनी दाखवतात. तर या संदर्भात एक बैठक घ्यावी, कारण मँग्रोव्ह जगले पाहिजे तशी माणसं पण जगली पाहिजेत. अलिबागला 7 FSI दिलाय, 7 मधली इमारत बांधतात, पण कचरा टाकायला एकही जागा उपलब्ध नाही. तर महसूल मंत्र्यांना मी विनंती केली की पूर्वी या सगळ्या महसूलच्या जमिनी होत्या, पण या सॅटेलाईटमुळे त्या सगळ्या जमिनी आज मँग्रोव्ह डिपार्टमेंटमध्ये गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे नागरिकांना भीषण समस्याला तोंड भविष्यात द्यायला लागेल, कारण येणारी लोकसंख्या बिल्डिंग बांधतात सगळे करतात, पण कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. उदाहरणार्थ मी ज्या गावात राहतो त्या गावात पण डम्पिंगचा प्रश्न उपस्थित होता, पण मी या संदर्भात महसूल मंत्र्यांना अधिकार आहेत की त्यांनी नवीन मुंबई विमानतळ करताना राज्य सरकारने जो निर्णय घेतला की मँग्रोव्ह त्यांनी अन्य ठिकाणी लावले, तशाच पद्धतीने एक धोरणात्मक निर्णय महसूल मंत्री यांनी घ्यावा. लांजा नगरपंचायतच्या विविध विकास कामांसाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. हा निधी आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या निधीमुळे नगरपंचायत हद्दीतील विविध विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. दरम्यान लांजा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सावली सुनील कुरूप यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि राजापूर लांजा साखर
तालुका विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांचे आभार व्यक्त केलेत। या निधीच्या माध्यमातून नगरपंचायत क्षेत्रातील विकास कामांना चालना मिळून नागरिकांना त्याचा लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। नमस्कार, मला अत्यंत सांगण्यासाठी आनंद होत आहे की लांजा नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनातून आणि आपले कार्यसम्राट आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे लांजा नगरपंचायतीसाठी 20 कोटीचा निधी मंजूर झाला आहे। त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते। हा निधी लांजा शहरातील विकास कामांसाठी वापरला जाणार आहे। त्यामध्ये गटारे, रस्ते, सार्वजनिक सुविधा तसेच विविध विकास कामांना गती देणारा ठरणार आहे। लांजाच्या विकासासाठी सातत्याने भक्कम पाठबळ देणारे माननीय पालकमंत्री उदयजी सामंत आणि निधी मंजूर करून आणण्यासाठी मोलाचे प्रयत्न करणारे आमचे कार्यसम्राट आमदार किरण उर्फ भैया सामंत यांचे लांजा नगरपंचायत व समस्त लांजावासियांच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानते। 3 वेळा कॅरम विश्वविजेते आणि 3 वेळा राष्ट्रीय विजेते ठरलेले शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रशांत मोरे यांनी मुंबई येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची सदिच्छा भेट घेतली। ब्रिटन, दक्षिण कोरिया आणि मालदीव येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवत प्रशांत मोरे यांनी देशासह महाराष्ट्राचं नाव जागतिक स्तरावर उंचावलंय। त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना शिवछत्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले असून अर्जुन पुरस्कारासाठी देखील त्यांचा नामांकन प्राप्त आहे। या पार्श्वभूमीवर झालेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली। राज्यातील कॅरम खेळाचा विकास, खेळाडूंना प्रोत्साहन आणि भविष्यातील संधी यासह विविध मुद्द्यांवर सकारात्मक संवाद झाल्याची माहिती देण्यात आली। या भेटीमुळे क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अधिक बळ आणि प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिर कार्यक्रमात राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना जनतेच्या सेवेसाठी वर्षातील 365 दिवस कार्यरत राहण्याचे आवाहन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमाचे त्यांनी कौतुक करत शासनाच्या योजना प्रत्येक नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत असं स्पष्ट केलं। प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे समाजात नेहमीच कौतुक होत असल्याचे सांगत चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना माध्यमांनी देखील प्रकाशझोतात आणावे असे आवाहन त्यांनी केले। लोकप्रतिनिधींनी शासकीय योजनांचा अभ्यास करून त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवाव्यात, तसेच शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाशी अधिकाऱ्यांनी सन्मानाने आणि संवेदनशीलतेने वागावं असं त्यांनी सांगितलं। वर्षातून एक दिवस नव्हे तर वर्षभर जनतेला समाधान देणारे प्रशासन उभे करण्याचे ध्येय ठेवावे असा संदेश नितेश राणे यांनी दिला। परत एकदा आमच्या महसूल प्रशासन म्हणजे आमच्या जिल्हाधिकारी मॅडम तर आहेत, पण आमचे प्रांत अधिकारी, तहसीलदार सगळ्याच लोकांना ज्यांनी या अभियानामध्ये दिवस रात्र मेहनत केली, चांगला प्रचार प्रसार केला। कालच एक मी आमच्या कणकवलीच्या माध्यमातून एक चांगली रील पाहिली। अतिशय चांगला प्रयत्न आमचे तहसीलदार देशपांडेजींनी त्यांनी केलेला आहे। म्हणजे अशा पद्धतीचा काहीतरी नवीन प्रयोग आपण करत राहिलो तर निश्चित पद्धतीने लोकांनाही त्या बाबतीमध्ये समाधान वाटेल, लोकांनाही आनंद होईल। हेही त्या निमित्त जाता सांग, आपण लाभार्थी निवडत असताना फार काळजीपूर्वक आपण निवडला पाहिजे। कधी एकच लाभ घेणारे 4 लोक असतात, एकच कुटुंबाचे परत लोक आपल्याला तिकडे नावं भेटतात की आपण ऑनलाईन करत असताना, पारदर्शकता आणत असताना की नाही बघा आम्ही सगळ्या काय गोष्टी ऑनलाईन केलेल्या। पण आमचा जिल्हा हा डोंगराळ जिल्हा आहे, पावसाळी जिल्हा आहे। इथे काही भागामध्ये नेटवर्क पोहोचणंच शक्य नाही। तिथे अधिकारी वर्गाने ऑफलाईन देण्याची पण तयारी ठेवावी। आम्ही शासनामध्ये बसलोय, काही चिंता करू नका। शासन हे पारदर्शक आहे, शासन हे लोकांना सेवा देण्यासाठी आहे। ऑनलाईन देण्याचे काही अडचण असतील फक्त आम्हाला संपर्क करा, ऑफलाईन देण्याचे आदेश त्वरित दिले जातील। हाही विषय मी तुम्हाला आवर्जून या निमित्ताने सांगतो। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।